दादरचा कबूतरखाना बंद करण्यात आलेला आहे। आरोग्यांच्या समस्या सांगून त्यानंतर सर्वोच्च न्यायालय आणि त्यानंतर महापालिका यांनी एकंदरीत आदेशानंतर दादरचा कबूतरखाना बंद केला आहे। मात्र कबूतरखाना बंद केल्यामुळे सर्व कबूतर ही रस्त्याच्या कडेला रस्त्यावरती येत आहे। त्यामुळे जैन समाजाकडून जो कबूतरखाना बंद केलेला आहे तो बंद केलेला कबूतरखाना पुन्हा एकदा सुरू करावा, मात्र त्याचं फीडिंग असेल त्याचं पर्यायी व्यवस्था करावी असं सुद्धा मागणी आज मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। माझ्यासोबत ललित गाडगे अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे अधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल, मुख्यमंत्र्यांसोबत तुमची आज बैठक झाली, मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन केलेलं आहे? मुख्यमंत्र्यांच्या समवेत झालेली आजची बैठक अतिशय सकारात्मक झाली। सर्वसामान्य लोकांचे आरोग्य हे सर्वोच्च प्राथमिकता आहे हे मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं, पण त्याचबरोबर कबुतरांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे। आणि ज्या पद्धतीने कोर्टाच्या आदेशानंतर हे कबूतरखाने बंद केल्यामुळे हजारो कबूतर मरून पडत आहेत, त्यामुळे सर्वच धर्मियांच्या भावना दुखावत आहेत। ज्यांना ज्यांना प्राणी पक्षावर प्रेम करणारे लोक आहेत त्या सर्वांच्या भावना फार मोठ्या प्रमाणात दुखावल्या जात आहेत। त्यामुळे जनभावनेचा आदर करून यातनं योग्य तो मार्ग काढण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली आहे। आणि या संदर्भातली ही भूमिका राज्य शासनातर्फे व बीएमसी तर्फे येणाऱ्या 7 ऑगस्टच्या हायकोर्टच्या हिअरिंगमध्ये सरकारतर्फे मांडली जाईल आणि याची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत या कबुतरांना धान्य पाणी देण्याची व्यवस्था महानगरपालिकेच्या वतीनं करावी असे निर्देश सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिले आहेत। सर्वसामान्य लोकांचं आरोग्य सुद्धा जपलं जावं आणि कबुतरांचा सुद्धा जगण्याचा अधिकार अबाधित राहावा आणि सर्व धर्मियांच्या भावनांचा सुद्धा आदर राखला जावा, या सर्वांचा योग्य समन्वय साधण्याचा निर्णय आजच्या बैठकीच्या माध्यमातून घेतला गेला। तुम्ही भूमिका जी मांडली होती त्याच्यामध्ये काय होतं? आमची भूमिका हीच होती की कबुतरांना धान्य देण्याची पाणी देण्याची परंपरा ही हजारो वर्षापासूनची आहे। जैन धर्माच्या शास्त्रामध्ये या परंपरेचा उल्लेख आहे आणि भारतच नव्हे तर जगातल्या अनेक प्रगत देशामध्ये, मग अगदी ब्रिटन असेल, अमेरिका असेल, अशा ठिकाणी सुद्धा हे कबूतरखाने आजही व्यवस्थित सुरू आहेत। त्यामुळे कबुतरांच्यामुळेच आरोग्याला धोका मोठ्या प्रमाणावर होतो हे आम्हाला मान्य नाही समाज म्हणून, अशी भूमिका आम्ही मांडली। यामध्ये आरोग्याला धोका होणाऱ्या अन्य अनेक गोष्टी आहेत, त्यामुळे आपण कधी बंद करत नाही, म्हणून कबुतरांना मारायला मोकळं सोडणं हे योग्य नाही। त्यामुळे भूतदयेचा विचार सुद्धा न्यायालयाने करावा, आमच्या धार्मिक परंपरांचा आदर राखला जावा, या सगळ्या गोष्टी आम्ही आजच्या बैठकीत मांडल्या आणि मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय सकारात्मक असा निर्णय आजच्या बैठकीत घेतला आहे। याबद्दल जैन समाजाचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने मी मुख्यमंत्री महोदयांचं व राज्य सरकारचं मनापासून धन्यवाद देत आहे। आज ज्या प्रकारे तुम्ही मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली, मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला आश्वासित केलेलं आहे, मात्र आता महापालिकेकडून त्या कबुतरांना फीडिंग होणार की तुम्ही सुद्धा ते करणार, नेमकं त्याच्यातला समन्वय कसा राखला? नाही, महापालिकेचा, कारण महापालिका एक नोडल एजन्सी आहे किंवा या सगळ्या व्यवस्थेवर कोर्टामध्ये महापालिका आणि हे भूमिका मांडतायत, त्यामुळे महापालिका एक निष्पक्ष यंत्रणा आहे। त्या सर्व लोकांचा समन्वय साधण्याचं काम महापालिका करते, त्यामुळे महापालिकेने करावं आणि जिथं गरज लागेल तिथं स्थानिक आयोजक ज्या संस्था वर्षानुवर्ष काम करत आहेत त्यांचं सहकार्य घेऊन ही अंमलबजावणी महापालिकेने करावी। शेवटचा प्रश्न, आता तुम्ही म्हणतात की आरोग्याच्या समस्या नाहीयेत, देशात परदेशात सुद्धा कबूतरखाने तिकडे सुद्धा नियमित त्यांना खाणं घातलं जाते, मग दादरच्या कबूतरखान्याला असं काही समस्या आली? कारण राज्यभरातले सर्व कबूतरखाने बंद करण्यात आलेले आहेत, त्याच्या आदेश सुद्धा न्यायालयाचा आहे, मात्र आता दादरचा कबूतरखाना ज्या प्रकारे बंद करण्यात आलेला आहे, वर्षानुवर्ष त्याची तिकडे होता तो त्याची एक वेगळी ओळख होती। आता सद्यस्थितीत पाहायला गेलं तर विधान सभेमध्ये सुद्धा तो मुद्दा मांडण्यात आला होता, नेमकं कशामुळे हा बंद केला जातो? नाही, लोकांच्या मध्ये काही ठिकाणी संभ्रम होतात काही वेळेला किंवा आरोग्याशी नुकसान होतं, पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती त्याचा सायंटिफिक स्टडी अजून विशेष करण्याची गरज आहे आणि त्याला काही उपाययोजना असतील त्या उपाययोजना सुद्धा करता येतील। पण एखाद्या गोष्टीमुळे कोणी एखाद्या माणसाला काही इजा झाली म्हणून आपण ते काही रोडवर ऍक्सिडेंट होतात म्हणून वाहनं बंद करतो का? आपण नाही करत। त्यामुळे असे कबूतर हा या इकोसिस्टमचा एक भाग आहे, निसर्गाचा एक पार्ट आहे, त्यांना आपण असं मरायला मोकळं सोडू शकत नाही, त्यांचाही सुद्धा जगण्याचा अधिकार आहे। त्यामुळे या भावनांचा आदर करावा अशी भूमिका मांडलेली आहे। आम्ही न्यायालयाचा नक्की आदर करतो, आम्ही न्यायालयाला आमची भूमिका पटवून देण्याचा नक्की प्रयत्न करू। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।